नमस्कार 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 नमस्कार. माझं नाव सदा दुःखात्मे. माझ्या नावात जरी दुःख असलं तरी मी अतिशय सुखी माणूस आहे. कारण मी माझा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मी यश मिळवणारच. म्हणा मी यश मिळवणारच. पण हे काम करण्याआधी माझ्या नशिबी होतं फक्त अपमान अपमान अपमान. अरे स्वप्न जज व्हायची करतोय स्किट स्किट स्किट. अरे काय काय ठरवलं होतं पण काहीच झालं नाही. मग म्हटलं आपण आपलीच लाल करायचा कार्यक्रम करायचा ज्याचं नाव आहे मी यश मिळवणारच. मी यश मिळवणारच. असं जोश पाहिजे, असं पॉझिटिव्ह. सर सर. अरे सर सर नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? हो सर. म्हण मी यश मिळवणारच. मी यश मिळवणार. शाबास शाबास. वा सर वा. तुम्ही किती आशावादी बोलता सर. थँक्यू थँक्यू. सर तुमच्या याच चिकाटीने ना मी खूप प्रभावित झाले सर. खूप भारावून गेले. खूप भावते मला तुमची चिकाटी. सर तुमचं हे असं भारावून जाऊन असं जे तुम्ही लेक्चर देता ना सर त्याने मी खूप इन्स्पायर झाले सर. आणि मग मी ठरवलं बस काय बस ब्लॉक करायचं या माणसाला भेटायचं नाही पण बस. नाही सर तसं नाही. बस आता काहीही झालं ना तरी पुण्यात तुमचं हे मोटिवेशनल लेक्चर झालंच पाहिजे. पुण्यातल्या माणसांना मोटिवेशनची काय गरज आहे? आधी मोटिवेशन येतं मग ते जन्माला येतात तिथे. त्यांना मोटिवेशनची काय गरज आहे? अरे एक पार्टी द्यावी म्हणून अख्खा हा माणूस लाखो करोडोचा खर्च करून पुन्हा नवा हंगाम करायला लावतो. याहून मोठं मोटिवेशन काय हवं आपल्याला? पुण्यातल्या माणसांचं मोटिवेशन कशाला करायचं? पण आता ठेवला ना तुम्ही पुण्यात शो. ठीक आहे करूया आपण. पण काय जायचं? अरे गाडी इकडेच आहे. हा मी बॅग घेऊन आलो होतो पण नुसतं अशीच जाणार आहे काही का? ड्रायव्हर असतो याच्यासोबत? नाही ड्रायव्हर आहेत पण ते अजून पोहोचलेले दिसतात. विचारा त्यांना. हॅलो हॅलो. हा कुठे आहात तुम्ही? इथंच आहे मॅडम. अहो आपल्या इथे रबाळ स्टेशनच्या बाहेर भेटायचं ठरलं होतं ना. मग तिथंच आहे की तटलंय कुठं? मग अहो तट्टाय कुठं? इथंच आहे की मी. इथंच आहे. दिसला दिसला दिसला. तुमच्या बाजूला तो स्टेशनचा टीसी आहे ना? आलो आलो. दिसला दिसला. इथे हे बघा इथंच आहे. सर सर एक मिनिट. अहो सर हे बघा हे आलेत. अरे थँक्यू. कोण आहेत हे कोण? अहो हे ते आलं लक्षात. तुमचं शाहूपुरी मध्ये चड्डी बनियांचं दुकान आहे ना? अहो नाही यांचं चड्डी बनियांचं दुकान नाही काही. हे चड्डीवेशनल स्पीकर आहे. हॅलो मोटिवेशनल मोटिवेशनल चड्डीवेशनल स्पीकर असतो का कधी? मोटिवेशनल. अहो हे फार मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत. काय ते? मी वक्ता मी भाषण देतो भाषण. आता ओळखलं. तुमचे मायट्यूब वरती मी व्हिडिओ बघितलेले आहेत. मीच केलेत ते. हो काय भाषण देता राव तुम्ही. थँक्यू. तुम्हीच म्हणला होतात ना आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही. मी खाली कमेंट टाकली होती. वा वा. शाने आम्हाला काय सांगतो तुझं तू बघ. असल्या कमेंटमुळे मग सगळ्यांना चेव येतो. मग माझी तुम्हाला कल्पना नाही मग काय होतं तिकडे. चांगली पॉझिटिव्ह कमेंट लिहित जा. असं करू नका तुम्ही. असं मी असल्या माणसाबरोबर येणार नाही मॅडम. तसं काय रागवताय तुम्ही? काय चिडतासा? खुल्या दिलाचा माणूस आहे मी. आपण मनात एक आणि वटात एक असं ठेवत नाही. बरोबर. आपलं कसं ओपन टू ओपन असं असते. काय माहिती ओपन टू ओपन पण असतं काहीतरी. चला निघायचं. तुम्ही सांगाल तसं. चला कुठे सामान बिमान कुठे? बॅग जड दिसते. होय होय होय. बसा तिथं. थँक्यू. जरा बॅग. स्पीकर बसा की. स्पीकर. स्पीकर. त्यांना सांगा माझं आडनाव दुखात. काच खाली करा आधी. काच. एक मिनिट. काय झालं? थांबा. बसतो. बसा बसा. वा. तर मॅडम मी तुम्हाला काय सांगतो. मॅडम तुम्ही कुठल्या? अहो मी सांगलीची. अरे वाटलंच मला. वाटलंच सांगलीच्या. म्हणजे मी तुम्हाला नाही का विचारलं मग तटलंय कुठं तेव्हा तुम्ही ना म्हणाल ना की हिथंच. तिथंच मला कळलं तुम्ही सांगली नाही तर कोल्हापूरच्या असणार. बरोबर बरोबर. सांगली जमतंय. मॅडम सांगलीच्या नव तुम्ही? मग तुम्हाला हागण्या पाण्यावरचे विनोद आवडत असतील. जमतंय. म्हणजे मॅडम तुमचं बघा ना अगदी त्यांच्यासारखं आहे बघा. म्हणजे बरं असावं माणसानं. खुल्या दिलाचा माणूस असावा आहे की नाही? म्हणजे काचेवरती वायपर फिरवल्यावर काच कशी ओपन टू ओपन
तसं माणसाने असलं पाहिजे. मनात एक, पोटात एक, ओटात एक असं नाही. हा, आवडतात आपल्याला हागण्या पाडण्यावरचे विनोद आवडतात बाबा. त्यात काय एवढं? स्किट हागण्याचं पाडण्याचंही नाहीये, काचेचंही नाहीये, तिचंही नाही. तुम्ही उशीर होतोय. जायचं. हो मॅडम, Yes, sir. तुमचा आवाज गोड आहे. हा, म्हणजे आवाज जेवढा कातील आहे ना, तेवढाच तुमचा डीपी पण कातील. अहो तुम्ही कधी पाहिलं पण? रात्रभर तोच बघत होतो. काय काय? म्हणजे निघायचा ऍड्रेस तुम्ही पाठवणार होता, तो पाठवला नाही. मग रात्रभर आपला काय नाही तर आपला एमटी होता, ते सगळे डीपी बघत बसलो. हा, कातील. अरे हा, काय वाजून होतोय. हो, करा ना, सुरू करायला पाहिजे गाडी. हा, सुरू हो ना. काय सुरू हो ना. कुठली गाडी? गाडी काय ही? सुरू हो अशी चालू होते गाडी. आमची अशीच होती. झाली 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 हा झाली 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 झाली. निघा. सर हा, मी तुम्हाला एक सांगू का? काय काय बोला ना मॅडम. म्हणजे तुमच्या मोटिवेशन स्पीचची ना सगळ्यात जास्त गरज मलाच आहे हो. का? म्हणजे कसं यशस्वी व्हायचं कळतच नाही. बरोबर. बघा ना, म्हणजे मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, म्हणून मी स्वतःचा एक वेगळा गाळा घेतला आणि तिकडे चाट सेंटर सुरू केलं. चाट सेंटर, बरोबर. पण ते नाहीच चाललं. मग काय, तिकडे एक आईस्क्रीम पार्लर चाललं, पण मग सेम प्रॉब्लेम. मग तेही नाही चाललं, म्हणून मग केक सेंटर सुरू केलं, पण सेम प्रॉब्लेम. कशातच यश नाही, मग मी सगळं सोडून दिलं. चिकाटी नाही तुमच्यात मॅडम, तुमच्यात चिकाटी अजिबात नाही. तुम्ही चाट सेंटर टाकलं होतं तर ते चाट सेंटर एक वर्षभर चालवून बघायचं ना, तर चिकाटी पाहिजे माणसात. मग एक कोळी असतो, तो कोळी असं घराच्या कोपऱ्यात एक असं एक जाळं बनवतो त्याचं. मग एक बाई येते, ते झाडून टाकते. मग कोळी सोडतो का ते, की नाही बाबा बाईने असं केलं, नाही सोडतो. कोळी म्हणतो नाही मी करणार जाळ. कोळी असा त्याच्या कामाशी एकनिष्ठ होऊन ते काम पुन्हा 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 करत राहतो. कारण तो कोळी येडा आहे. काहीतरी काय बोलताय तुम्ही? कोळी कसं येणार? म्हणजे काय, तो येडा आहे. त्याला जर माहिती आहे की ती बाई बाबा येऊन झाडलोट करणार आहे, तर तिथे जाळं बांधायचं कशाला? हो, कोळी ते जाळं तयार करतो, त्याच्या मागे एक मेहनत आहे, त्याचं ते प्रतीक आहे. अहो कसलं कसलं डोंबलाचं प्रतीक आहे काय? हा, अरे काय सांगून बसलाच कौतुक तुम्ही त्या कोळ्याचं. अहो मला सांगा, तुम्हाला धंदा चालला नाही ना? नाही ना. वेरिया बदलायचा हो. त्या प्राजक्ता माळीच्या घरासमोर तुम्ही फरसाणचं दुकान टाकलं असतात ना, तर धोधो धंदा चालला असता. नुसतं नाव जरी लिहिलं असतात ना, येते फरसाण मिळेल, तरी मालाला उठाव मिळाला असता. माहितीये? मग असं नसतं तुम्हाला. बरं, सारी गोष्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे की जाताना बाबा एखाद्या रस्त्यामध्ये जाम खड्डे आहेत, तिथून जाताना आपली गाडी आपटणार, तर कशाला तिथनं ज्या रस्त्याने जायचं, आपण मार्ग बदलायचा हो, बायपास मारायचा. एवढं सोपं असतंय. म्हणून तुम्हाला सांगतो, वेरिया बदला, तुम्हाला यश मिळणार हो, मिळणार. अहो मग मला आधी कसं नाही सुचलं? आधी सुचायला हवं होतं मला. काय आधी काय सुचायला? अहो मी जर का माझं दुकान एखाद्या वेगळ्या ठिकाणी केलं असतं तर कदाचित ते चाललं असतं ना. हे आधी का नाही सुचलं मला? मी एवढं ह्या गोष्टीवर पीएचडी केली आहे की संकटांना सामोरं कसं जावं यावर मी पीएचडी केलं, आणि तुम्हाला या ड्रायव्हरचं पटतंय? पटणारच हो, पटण्यासारखंच बोलतोय आपण. पटून घ्यावंच लागणार. कसं पटवणार? साधी गोष्ट आहे. आता आपला प्रभाकर मोरे, त्यानं कधी लिखाणाच्या भानगडीत पडलाय का? तो त्यानं कधी प्रयत्न केलाय का? त्याला माहिती आहे की बाबा किती बी लिहिलं, काय बी लिहिलं तरी मोठे काका येणार आणि पुसून टाकणार आहेत. नको त्या भानगडीत. पण त्याला माहिती आहे की आपली ताकद ही शाब्दिक कोटी नसून बाणकोटी आहे. तेव्हा तिथं त्यानं त्याचं जाळं विणलेलं आहे, तो तिथं आहे की नाही यशस्वी माणूस. म्हणून म्हटलं मॅडम तुम्ही वेरिया बदला, तुम्हाला यश फटकन मिळते की नाही बघा तुम्ही. तुम्ही त्या ड्रायव्हरकडे लक्ष देऊ नका. वेरिया बदला, यश फटकन मिळते. चार चौकात कुठेतरी काहीतरी कस्टमर बसले असतील, त्यांचं ऐकलं असेल म्हणून आपलं बडबडतोय. कसं आहे, शेवटी संकट आहे ना, हे असं सांगून येत नाही. नाही एवढं मी काही वाईट बोललेलं नाही आहे मॅडम. नाही रडू नका मॅडम. रडणं हे नकारात्मक आहे. रडणं असं चांगलं नाही. म्हणजे तुम्ही धीर धरा. सर ह्याच रोडवरनं माझ्या बॉयफ्रेंडने काही दिवसांपूर्वी माझ्याबरोबर ब्रेकअप केलं. हो मॅडम, अहो ती बॅग पडली बघा, बॅग पडली. बॅग काय पडली? अरे मी पडलो. स्पीकर पडलोय. नाही रडू नका. हो मॅडम, राहू दे, रडू नका. एक्सप्रेस तुम्ही रडू नका. अजिबात रडायचं नाही, रडायचं नाही. नाही मॅडम रडू नका, रडायचं नाही. कशाला रडताय? अरे एक्सप्रेस वे लोक बघतील. अरे परक्या बाईला सर एक्सप्रेस वे वर मिठीत घेतोस. अरे साहेब, दुःख परक नसतो.
अश्रू परके नसतात. अरे पण माणसांचं आणि गाडीचं वेगळं नसतं. माणसांचं ब्रेकअप होतं, गाडीचं ब्रेक डाऊन होतं. आम्ही तसंच वागतो रस्त्याने जाताना. हायवेवर असलो म्हणून काय झालं, आता एखादी परकी गाडी आपल्याला बंद पडलेली दिसली म्हणून काय आपण ओव्हरटेक करून निघून जायचं का? आम्ही तिथं थांबतो, त्याला विचारतो की बाबा रे काय झालं, त्या माणसाला तिथनं रस्त्यातनं आपण निघायला मदत करतो. तसंच आहे. अहो असं परकी गाडी दिसली म्हणून निघून जायचं का? नाही, गाडी पण परकी बाई आणि मुलं एक्सप्रेसवे. बाई रडायचं नाही. तुम्हाला रडावंसं वाटलं, मन मोकळं करावंसं वाटलं, मला सांगा. गाडी थांबवणार, तुम्हाला मिठीत घेणार. रडायचं नाही, रडायचं. अरे माझा कार्यक्रम आहे, हे थांबवा, हे थांबवा. किती छान बोलता हो तुम्ही. रडायचं नाही, किती छान बोलता. बोलू दे, हे मला तुमचा कांदा हवा. देतो ना मी. अहो मला तुमचं इंडिकेटर कळलेलं आहे. मग आपण दोघं मागच्या सीटवर बसूयात. गाडी कोण चालवणार? तुम्ही चालवा की गाडी. मी कशी गाडी चालवणार? अहो आता लांबच्या प्रवासाला एखादा बदली ड्रायव्हर ठेवणं हे चांगलं लक्षण अरे असतं ना. पुणे मुंबई कसला लांबचा प्रवास आला एवढा? तुम्ही चालवा की. काय झालं की 9 दिवस झाले झोप नाही होत, डोळ्याला डोळ्याने कुठे एक्सप्रेस हायवेला घातली गाडी. मी चालवतो. बसा बसा तुम्ही बसा. या बसा बसा. कसं आहे माहितीये का, एक मिनिट साहेब तुम्हाला सांगतो. मग मी कुठून जाऊ? ओके. बाई टेन्शन घ्यायचं नाही, आरामात. तुम्ही किती छान बोलता. मला खूप आधार वाटतोय आता तुमचा. हो बरोबर आहे, बरोबर आहे मॅडम. आता तुम्हाला त्याचाच आधार वाटणार. आणि मी एवढा वेळ तुम्हाला समजावतोय ते नाही पटत आहे तुम्हाला. यशाची गुरुकिल्ली ह्याच्याकडून शिकताय तुम्ही. अहो यश इतकं सोपं नसतं. यश ही एक प्रचिती आहे. यश असं मिळवावं लागतं. छोटं यश त्यातून मोठं यश निर्माण करावं लागतं. त्याला यश म्हणतात, त्याला संकट पार करणं म्हणतात. हा काय सांगतोय? हे कसलं बोंबलून सांगताय स्पीकर. यश मिळवायचं. अहो यशाची व्याख्या ही आपल्यावरती असते हो. यश आपल्या मान्यावरती असतं. मोठमोठ्या गोष्टी शोधायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टी शोधायचं. तर आमचं बघा कसं असतंय. गाडीला सेल्फ बसला, गाडी पुढे निघाली, आम्ही म्हणतो की झालो यशस्वी. गाडी पनवेलच्या पुढे गेली, आम्ही म्हणतो की लय यशस्वी झालो. एक्सप्रेसवे हायवेवरती ट्रॅफिक नाही लागलं, म्हणतो लय यशस्वी झालो. पुण्यात पोचलो म्हणजे लय 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 यशस्वी. तुमचं नाव काय? यशश्री. यालो यशस्वी झालो मी. कॉफी पिणार का? तुम्ही सोबत असाल तर का नाही. लय कमालीचं यशस्वी झालेलं यशस्वी झालं. स्पीकर अरे तू काय लोकांना सांगतोस यश कसं मिळवायचं? आधी तू मिळव यश आयुष्यामध्ये. मॅडम मी काय म्हणतो, ह्याचं काय खरं नाही. हे फेल आहे, हे गणलंय. हे याचा कार्यक्रम रद्द करा, आपण आपला कार्यक्रम करूया. यश मिळवणार वगैरे कशाला, यश मिळालेलंच आहे असं राहिलं पाहिजे माणसानं. ए बाबा तू निघ घरी जा. कार्यक्रम रद्द सांगून टाका त्याला.